वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण कारले बनवणार आहोत. कारले म्हटले म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात हेच असतं की ती कडू भाजी असते म्हणून. पण अशा पद्धतीने तुम्ही जर कारले बनवले तर कधीच कडू लागणार नाही. अगोदर मी कारले स्वच्छ धुवून घेतले आणि गोल गोल चकत्या कापून घेतले आणि त्याच्यात थोडं 1 चमचा मीठ घालून 2 तास मुरत ठेवले. 2 तासानंतर आपण त्यांना चांगले पिळून घेणार आहे. यांना पाणी टाकायची गरज नाही. डायरेक्ट मीठ टाकल्यामुळे त्याचा जो कळवटपणा असतो तो निघून जातो. हे बघा, कारल्याचा रस थोडासा निघतो, त्याच्यात कळवटपणाही हा निघून जातो. आणि आपण मीठ टाकल्यामुळे कारले छान मुरून जातात. त्याला 1 तास अगोदर तरी आपण मीठ घालून ठेवायला पाहिजे. मी सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवणार होती म्हणून मी रात्रीच करून ठेवलं होतं. हे बघा, एवढं कळवटपणा निघाला आणि छान कारले असे सॉफ्ट होऊन गेले. आणि आपल्याला रात्री सकाळी जर टिफिनला बनवायचं तर रात्री चिरून ठेवायची आणि थोडंसं मीठ घालून वरतीच ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवायची नाही. आता मी थोडं 2 चमचे तेल घातले, त्याच्यात लसूण क्रश करून टाकले. आता लसूण चांगले फ्राय होऊ देऊया. सकाळची घाई असते त्याच्यामुळे रात्रीच कापून ठेवलं तर चांगलंच. आणि 4 कांदे टाकले. कारल्यांमध्ये कांदे जास्त टाकले ना एकदम छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे मी कारले जास्तच घालते. आणि 2च मिनटं कांदे परतून झाले की लगेच आपण त्याच्यात कारले घालूया. लगेच तुम्ही म्हणत असणार कांदे फ्राय पण होऊ दिले नाही आणि लगेच कारले घालून घेतले, तर तसं नाही. आपण कारले सोबतच कांदे पण फ्राय करून घेणार आहोत. आता मंद आचेवर झाकून द्यायचं आणि शिजू द्यायचे, म्हणजे कांदेही फ्राय होतील आणि कारलेही फ्राय होतील. हे बघा, 2-3 मिनटं झाले की खालचे वरचे खाली असं परतून घ्यायचे, परत झाकायचं, परत चेक करायचं. कांदे त्याच्यातच मस्त क्रिस्पी होऊन जाणार आहे आणि कारलेही शिजून जातात. थोडंसं मीठ घातलं. मीठ आपण रात्री घातलेलं होतं त्याच्यामुळे मीठ जास्त घालायचं काम नाही करायचं. एकदम नावाला थोडंसं उगाच घातलं आणि झाकून दिलं. असं 2 ते 3 मिनटं प्रत्येक वेळी मी चेक करत आहे की कारले शिजले का काय. हे बघा, आता थोडे शिजले तर अजून 5 मिनटं आपण याला शिजत घालूया. त्याच्यासाठी मी परत झाकण घालून थोडं शिजू दिलं. वाफेवरच कारले आणि कांदे छान फ्राय होत आहे. बघा, तुम्हाला दिसतंय की कांदेही मस्त लालसर कलर, सोनेरी रंग येऊन गेलेला आहे आणि कारलेही शिजले. आता ही चटणी आपण घरात बनवून ठेवायची. तिच्यात मी तीळ, खोबरं आणि शेंगदाणे अशी लसूणची करून ठेवलेली असते माझ्या घरात. केव्हाही घाई असली तेव्हा आपल्याला भाजीत टाकायला बरं पडते. त्याच्यानंतर मी धने, बडीशोपचं थोडंसं घातलं. त्याच्यानंतर जाडसर नुसतं शेंगदाण्याचं कूट होतं माझ्याकडे, ते घातलं. शेंगदाण्याचं कूट जाडसरच टाकायचं, म्हणजे जेणेकरून दिसायलाही छान दिसतं आणि कारल्यासोबत छान लागते. आणि कोथिंबीर घातली आणि झाली आपली रेडी भाजी. म्हणून सकाळच्या धावपळीची भाजी जर करायची म्हटली तर रात्री स्वच्छ धुवून चिरून थोडंसं मीठ घालून झाकून द्यायचं. सकाळी फक्त त्याचं आपण कारले पिळून काढू शकतो आणि सकाळी आपल्या धावपळीच्या याच्यात एकदम फास्ट अशी ही आपली कारल्याची भाजी रेडी होते. कारले हे आपल्या सेवणात खायलाच हवे. पावसाळ्यात कारले जास्तीत जास्त येतात, म्हणून कारले हे आपण सेवणात घ्यायला पाहिजे. आजची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. कारले खाण्याचं मेन कारण म्हणजे काय की कारल्यामध्ये असलेले पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते आणि रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. त्यामुळे आपण नेहमी कारले खायला हवे. चला मग.